नमस्कार. आजच्या नवीन युगामध्ये आपण जसं पूर्वी पेट्रोल डिझेलवरती चालणारी गाडी होती किंवा कोळसा घालून स्टीम बनवून म्हणजे वाफ बनवून त्याच्यावरती चालणारी रेल्वेची इंजिन्स होती, तर त्या पद्धतीने काम करायचो. पण आता नवीन युगामध्ये हळूहळू आपण हायड्रोजन हे एक अल्टरनेटिव्ह त्याला बघतोय किंवा त्याच्या व्यतिरिक्त जे पेट्रोल डिझेल. पण आत्ता प्रामुख्याने जे आपल्या सगळ्यांच्या दृष्टिक्षेपात येत आहे ते आहेत त्या इलेक्ट्रिक कार. या इलेक्ट्रिक कारमध्ये ते समोर आता आपण इथे कन्स्ट्रक्शन बघतोय की तिथे एक बॅटरी आहे. मागे आपली नेहमीच्या गाड्यांसारखी 4 व्हील्स आहेत. त्या बॅटरीतनं पुढे पॉवर घेऊन त्याला मोटर दिलेली आहे. इलेक्ट्रिक ट्रॅक्शन मोटर म्हटलेलं आहे त्याला. या चित्रामध्ये किंवा ह्या कारमध्ये त्यांनी एकच मोटर वापरलेली आहे. पण बऱ्याच वेळेला 2-2 मोटर्सचाही वापर केला जातो. आणि आपण ज्यावेळेला ही गाडी चालवतो त्यावेळेला ह्या मोटर्सच्या स्पीड ॲडजस्ट करतो आणि त्याप्रमाणे पुढच्या चाकांना आपण पॉवर दिलेली असते. बऱ्याच वेळेला पुढच्या चाकांना दिलेली असते, कधी मागच्या चाकांनाही आपण पॉवर देऊ शकतो किंवा जशा आपल्या पेट्रोल डिझेलमध्ये 4ही चाकांना पॉवर देणार आहेत तशा 4ही चाकांचंही आपण याच्यामध्ये घेऊ शकतो. तर आता आपण इथे बघणार आहोत की जर आपल्याला ही जर मोटर नको असेल, आणखीन दुसरं जे आपण इथे बघणार आहोत याच्यात जर तुम्ही बघाल तर आपल्याला आता मागे जावं लागेल. या इथे जे आहे याच्या चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे की आपल्याला इथे 2 मोटर्स आपण लावलेले आहेत. इलेक्ट्रिक मोटर नंबर 1, इलेक्ट्रिक मोटर नंबर 2. आणि या 2 मोटरवरनं आपण वेगवेगळ्या प्रकारची इंजिन्स चालवतोय आणि त्याप्रमाणे बॅटरी घेतलेली आहे. तसंच आपण आणखीन एक उदाहरण बघूया की अशा अनेक प्रकारच्या आपल्याला ज्या गाड्या दिसतात त्याप्रमाणे आपल्याला आपलं काम आपण करत असतो. हे बघा, आता हे गाडीचा पूर्ण व्ह्यू त्याने दाखवला आहे की कुठे कुठे मोटर आहे, कुठे कुठे बॅटरी लावलेली आहे. नॉर्मली आपण बसतो त्या बसण्याच्या जागेच्या खालती बॅटरीज लावलेली असतात आणि चाकांना इलेक्ट्रिक मोटरचं आपण कनेक्शन्स केलेली असतात आणि ही कनेक्शन्स आपण ज्यावेळेला करतो त्यावेळेला आपल्याला ती गाडी चालू होते. बॅटरी काही हायब्रिड असतात जिथे जुन्या आपल्या पेट्रोल डिझेलची संरक्षणा त्याच्यामध्ये केलेली असते आणि मोटरलाही इलेक्ट्रिक कार मोटर चाकांना इलेक्ट्रिक कार जोडलेली असते, बॅटरी जोडलेली असते आणि त्यांनी आपण करतो. तर अशा वेगवेगळ्या करायच्या आहेत. तर त्याचं एक प्रात्यक्षिक आपल्याला जर आपल्या मुलांना दाखवायचं असेल, त्याचा जास्त आणखीन अंडरस्टँडिंग जर आपल्याला वाढवायचं असेल तर आपण ते कसं करणार आहोत, तर त्यासाठी म्हणून आपण एक पुढच्या आपल्या डॉक्टर सुनीती वैद्य इन्स्पिरेशनल किड्स अँड प्रोग्राम्समध्ये आपण एक व्हिडिओ करणार आहोत आणि तो आता आपण बघूया. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो. डॉक्टर सुनीती वैद्य इन्स्पिरेशनल किड्स अँड कन्सेप्ट्स या सदराखालती किंवा या बॅनरखालती मी सुरेंद्र वैद्य आपण नवीन व्हिडिओज करत असतो. या इथे माझे मोबाईल नंबर्स, ईमेल आणि माझा राहण्याचा पत्ता असं इथे दिलेलं आहे. आज आणखीन एका नवीन विषयाकडे आपण जात आहोत आणि तो विषय आहे की ज्या गाड्या खेळणे म्हणून आपण बघतो किंवा बाकीच्या आपण काही रोबोटिक्स कॉम्पिटिशन्समधनं वगैरे भाग घेत असतो, तर त्यांचं बेसिक मेकॅनिझम आपल्याला समजण्यासाठी म्हणून आपण आज या इथे ही एक गाडी बनवलेली आहे. अगदी फंडामेंटल आहे. उघडून आता मी तुम्हाला हे दाखवत नाही कारण याच्या आतमध्ये काहीच नाही आहे. ह्या चाकाला एक मोटर लावलेली आहे, ह्या चाकाला एक मोटर लावलेली आहे. प्रत्येक मोटरमधनं 2-2 वायर बाहेर आलेले आहेत. ह्या इथं जशा दिसतात तशा, या इकडे 2, या इकडे 2. या 2 वायर्स आपण थोड्याशा लांब ठेवल्या आहेत ह्या इथे की आपल्याला ही जेव्हा गाडी फिरवणार आहे तेव्हा त्या फिरवल्यानंतर आपल्याला सफिशियंट मार्जिन त्याच्यामध्ये मिळावं. आता या इथे जर तुम्ही बघाल तर आपण त्याला हा इथे 9 वोल्टचा एक सप्लाय दिलेला आहे त्या मोटरसाठी आणि त्या सप्लायकडनं या इकडे वायर घेऊन या 2 बटनांमध्ये त्याचं मेन कनेक्शन दिलेलं आहे. आता ह्याचं कनेक्शन असं दिलेलं आहे आपण की ह्या ज्या 2 9 वोल्टच्या वायर्स इकडनं बाहेर आलेल्या आहेत या स्विचच्या इथे सेंटर पॉईंटला दिलेत. हा 2 वे 2 स्विच 2 पोल म्हणजे एकंदर 6 पोल त्याच्यामध्ये आहेत.
दोन मधल्या त्याला ज्या पिन्स आहेत त्या पिनना आपण हा पॉवर सोर्स दिलेला आहे. तसंच हा इथे एक्झॅक्टली सेम केलेला आहे. एक स्विच एका मोटरला जोडलेला आहे, दुसरा स्विच दुसऱ्या मोटरला जोडलेला आहे. आता ह्या मधल्या ह्याच्यातनं केल्यावरती तुम्ही इथे बघाल तर ही जी लाल वायर इथे तुम्हाला उजवीकडे दिसते, या इथे गेल्यावरती डावीकडे जाते आणि काळी वायर जी इथे डावीकडे आहे इथे गोल फिरवून या इथे आपण उजवीकडे नेलेली आहे. म्हणजे आपण काय करणार आहोत की हा जो मधला इकडे जो आपल्याला पॉवर मिळणार आहे, जे कनेक्शन येणार आहे ह्या आपल्या ॲडॅप्टरमधनं 9 वोल्टच्या ॲडॅप्टरमधनं आलेलं कनेक्शन हे ह्या सेंटर पॉईंटला घेतलेलं आहे या स्विचच्या. आणि एक इथे गेलं की ते त्याच डायरेक्शनला, म्हणजे समजा याची पॉझिटिव्ह जी आपली आहे ती काळी आहे आणि निगेटिव्ह जी आहे ती पांढरी आहे, तर ती या इथे आल्यानंतर लाल आणि काळी होते. तर ती काळी या इथे वरती जर गेलं तर ती लालला जाते आणि ही काळी या इकडनं खालती जर आलं या पोझिशनला या स्विचच्या तर ती काळीच राहते. म्हणजे आपण पोलॅरिटी बदलतो आहे, एकदा आपण पॉझिटिव्ह करतो, एकदा आपण निगेटिव्ह करतो आहे. आणि हा मी म्हटलं तसं हा न्यूट्रल पोझिशन आहे. ही पोझिशन जी आहे ही वरची आहे, ही पोझिशन जी आहे ही खालची आहे. आत्ता तुम्हाला आवाज आला असेल, गाडी दिसली नसेल, नंतर मी तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवणार आहे तेव्हा हे पण दिसणार आहे. आणि एक्झॅक्टली तसंच या इथे पण केलेलं आहे आपण. ह्याही मोटरला एकदा पॉझिटिव्ह एकदा निगेटिव्ह, म्हणजे एकदा लाल वायर पॉझिटिव्ह एकदा काळी वायर पॉझिटिव्ह आणि प्रत्येक वेळेला त्याच्याबरोबर विरुद्ध निगेटिव्ह किंवा उणे. तर हा प्रकारचा हा स्विच आपला 3 वे स्विच आहे. सेंटर पॉईंट 0, या इथे एक फॉरवर्ड स्विच, या इथे हा रिव्हर्स स्विच. आणि ह्याला प्रत्येकाला 2-2 पिन आहेत प्रत्येक ठिकाणी, म्हणजे 3 वे 2 पिन किंवा 3 वे सिंगल पिन पण आपल्याला स्विच मिळतो. किंवा आता हा 2 वे 2 पिन स्विच आहे. या इथे एकच पोझिशन आहे ही 0 किंवा 1 आणि या इथे काय आहे फक्त 2 पिन आहेत. इथे तुम्हाला दिसतो आणखीन एक स्लॉट आहे. जर आपण तशा प्रकारचा स्विच घेतला तर या इथे आत्ता कसं होतं आहे की या इथे पुढे त्याला कनेक्शन नसल्यामुळे आपण जर इथे कनेक्शन दिलं त्याला 2 ह्याला तर या इथे चालू आणि या इथे बंद, चालू आणि बंद, चालू आणि बंद. पण इथे जर वरती जर असेल तर एकदा फॉरवर्ड एकदा रिव्हर्स. पण ह्याला न्यूट्रल नाही आहे, या स्विचला न्यूट्रल स्विच नाही आहे मध्ये, जो आपण या इथे घेतलेला आहे. की जर आपल्याला ही मोटर हा इथे आत्ता जो तुम्हाला दिसतो आहे हा न्यूट्रल स्विच आहे. या इथे घेतल्यावरती बघा, आता इथे मी तुम्हाला मोटर दाखवतो. ही एका बाजूला आपण दोन्ही एकत्र घेऊया. आता हे मी तुम्हाला व्यवस्थित दिसेल. हा स्विच इथे आहे आणि मी आता हा स्विच काय करणार आहे, डावीकडे दाबणार इथे खालती. तर ही मोटर ही अँटी क्लॉकवाईज फिरते आणि हेच जर मी आता वरती दाबला तर ती क्लॉकवाईज फिरेल, बरोबर. आता तसंच दोन्ही स्विचेस जर आपण एकत्र केले तर ती फॉरवर्ड जाईल, म्हणजे दोन्ही ह्या चाकांना एकच दिशा दिली तर ती पुढे पुढे जाईल. एका चाकाला एक दिशा, दुसऱ्या चाकाला दुसरी दिशा, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज, घड्याळाच्या दिशेने किंवा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. असं जर आपण केलं तर हे दोन्ही वेगवेगळ्या ठिकाणी फिरतील आणि ती गोलगोल फिरायला लागेल. पण आपल्याला जर एखादा प्रवास करायचा असेल तर आपल्याला सरळही जावं लागतं, डावीकडेही जावं लागतं, उजवीकडेही जावं लागतं, कधी गोल फेरी मारून आपल्याला मागे घ्यावी लागते, रिव्हर्स करावी लागते. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या मोटरला दिलेली जी डायरेक्शन आहे, कुठल्या बाजूने अधिक जात आहे, कुठल्या बाजूने उणे जात आहे आणि दोन्ही मोटर्सना आपण ते कसं सिंक्रोनाइज करतो आहे, तर त्याच्यासाठी हे आपण प्रॅक्टिकल बनवलेलं आहे इथे. आणि ते प्रॅक्टिकलची आता आपण हे गोल गोल फिरवून मी आता कॅमेरा एका ठिकाणी स्थिर करतो आणि तुम्हाला दाखवतो. पण आत्ता तुम्हाला हे दिसतं आहे की मी जर वरती घेतलं, हे आता कसं फिरलं, घड्याळ फिरतं त्या दिशेने फिरलं. आणि आता बरोबर मी हे जर उलटं केलं तर हे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने ते गोल गोल फिरत आहे. आता हे घड्याळाच्या दिशेने फिरत आहे. आणि तसंच दुसऱ्या मोटरवरतीही करू शकतो. आता मी हा स्विच इथे ठेवतो आणि त्याच्याबदली हा दुसरा स्विच घेतो आणि ह्या स्विचवरती जर आता मी केलं तर आत्ता इतक्या वेळ ही उजव्या बाजूची मोटर चालत होती, त्याच्याऐवजी आता ही डाव्या बाजूची मोटर चालणार आहे.
क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. आणि आता हे दोन्हीचं आपल्याला सिंक्रोनायझेशन करून आपण पुढे नेणार आहोत, गोल फिरवणार आहोत. जो आपल्याला पाथ दिलेला असेल त्या बटनांवरती मला दोन्ही बटणं, आता मी एका हातात एक बटन घेणार आहे, दुसऱ्या हातात दुसरं बटन घेणार आहे. आणि ह्याच्यानंतर ज्यावेळेला आपण पुन्हा करणार आहोत त्यावेळेला आपण हा असा जॉयस्टिक कंट्रोल आणलेला आहे, याला म्हणायचं जॉयस्टिक. ही जॉयस्टिक कशाला की याच्यावरती मजा येते. हे जे बटन जे आहे हे जर तुम्हाला दिसत असेल तर हे या इथे मी एकदा डावीकडे फिरवतो आहे, हे इथे उजवीकडे घेतो आहे, इथे वरती घेतो आहे, इथे खालती घेतो आहे. अशा पद्धतीने जर ह्या बटनाला आपण वेगवेगळ्या मुवमेंट्स दिल्या, या इथे गेलं बघितलं, इथे आलं, इथे आलं, आणि हे कसंही आपण फिरवू शकतो हे बटन. मग त्या प्रमाणामध्ये ह्या ज्या 4 वायरी इकडनं बाहेर गेलेल्या आहेत, डावीकडच्या मोटरला, उजवीकडच्या मोटरला, आणि ही मोटर आपण आणखीन जास्त चांगल्या पद्धतीने करू शकू. पण हे बटन आपल्याला डायरेक्टली लावता येत नाही, त्याला आपल्याला एक मध्ये कन्व्हर्टर लावायला लागतो. तर त्याचं वायरिंग आपण आता शिकणार आहोत. ते झालं की आपण याला हे जे 2 स्विचेस आहेत त्याच्याऐवजी ह्या एका स्विचवरतीच आपण ह्या दोन्ही मोटर्सचा कंट्रोल घेणार आहोत. ही जी इथे वरती जी आहे, डावीकडे घेतलं, उजवीकडे घेतलं, वरती घेतलं, खालती घेतलं, किंवा डावीकडे आणि खालती असं दोन्हीकडे घेता येईल, उजवीकडे आणि वरती असंही घेता येईल. दोन्ही मोटर्सना आपल्याला पॉवर मिळेल आणि छान प्रकारे आणखीन प्रिसाईज कंट्रोलने आपल्याला मोटर ही चालवता येते. या इथे मला 2 बटनांचं 2 हाताने स्विचेस ऑपरेट करावी लागणार आहेत, जी आता मी तुम्हाला दाखवतो. आपण आत्ता एक ब्रेक घेऊया, मोबाईल सेट करतो आणि आपण या मोटरचं प्रत्यक्ष तिथे करून घेणार आहोत. तशाच पद्धतीने आपण आणखीन एक जो क्रॉलर असतो तर तसाही बनवलेला आहे. या ह्याच्यामध्ये अजून कवर घातलेलं नाही आहे म्हणून मी तुम्हाला आत्ता दाखवून घेतो ते की ह्या मोटर्स ज्या आहेत, ह्या मोटर्स आणि हे जे लिंकेजेस जे आहेत या इथे, तर ह्या 2 मोटर्स इथेही आपण लावलेले आहेत. त्याला इथे आपण हे देऊन लिंकेजेस देऊन हे जे 3 पाय जे केलेले आहेत ह्या बाजूला आणि 3 पाय ह्या बाजूला, ह्या 3 पायावरती हा रोबो जो आहे हा पुढे पुढे जातो, मागे मागे येतो. त्याचं तुम्हाला एक मी आता पटकन प्रात्यक्षिक दाखवतो आपल्याला कसं ते करता येतं ते. आणि मग आपण आपल्या पुढच्या मोटरच्या ह्याच्याकडे जाऊया. हे बघा, आता ह्याला मी इथे घेतलं, हे आता आपण तात्पुरतं करणार आहोत, पण त्या याच्यामध्ये तुम्हाला कळेल. आता हे जे आहे आतमधनं पॉझिटिव्ह, बाहेरनं निगेटिव्ह, पण ह्या ज्या आपल्या मोटर्स आहेत या पोलॅरिटी सेन्सिटिव्ह नसल्यामुळे आपल्याला लावता येतात. हे बघा, आता हा गोलगोल फिरतायत त्या मोटर, गिअर्ड मोटर्स आहेत आणि हा आता चालला पुढे पुढे त्याच्या पायावरनं. आता आपण डायरेक्शन जर बदलायची असेल तर मला फक्त या इथे जी वायर आतमध्ये होती ते तर मी बाहेर घेतली, आणि आता या इथे मी करतो ही वायर आता बाहेर जी होती ती आतमध्ये घेतली आणि याला इथे पुढे घेतो आपण. पाय एकमेकावरती करून हा रोबो आता कसा छान चालतोय बघा, पुढे पुढे चालला आहे. दिसते तुम्हाला रोबो छानपैकी पुढे पुढे निघून चाललेला आहे. त्या दोन्ही मोटर्सचं सिंक्रोनायझेशन होत नाही आहे बरोबर, त्यामुळे एका बाजूला तो गोल फिरतोय. जर दोन्ही आपण बरोबर त्यांना पॉवर दिली तर तो जाऊन त्या ह्याच्यावरती जाईल. हे बघा, आता हा जाऊन त्याच्यावरती आपटला, एवढा पुढे गेला तो. आता हे जर मी डायरेक्शन बदलली, जी वायर आतमध्ये आहे ती आता मी बाहेर घेतो आणि बाहेरची वायर आत घेतलं तर ते बरोबर विरुद्ध दिशेला जायला सुरुवात करेल. म्हणजे ते इतक्या वेळी आपल्या निळ्या गाडीकडे येत होतं, आता हा रोबो चालला पुढे. तिथे डोंगराळ भाग असतो, जिथे चांगला रस्ता नसतो, तिथे या अशा प्रकारचे रोबो एकमेकाचे पाय, तिन्ही पाय जे त्याचे दिलेले आहेत हे वर खाली आपोआप होऊ शकतात, ॲडजस्ट करू शकतात. दगड आला तर त्या दगडावरती जाऊ शकतात, खळगा आला तर त्या खळग्यात जाऊ शकतात, आणि या प्रकारे हा रोबो पुढे पुढे जात राहतो. आता आपण मोबाईल फिक्स करूया आणि कार कशी आपल्याला मॅनिप्युलेट करता येते ते बघूया. चालू झालं आहे आपलं. आता आपण आता कनेक्शन्स पुन्हा करणार आहोत. तुम्हाला इथे दिसत आहे की ही जी आता मी याच्यासाठी लावलं होतं या रोबोसाठी, ती आता वायर काढून दुसरीकडे लावणार आहे. त्या इथे या रोबोला आपण बाजूला ठेवूया
आपली ह्या गाडीचं कनेक्शन केलेलं आहे त्या कनेक्शनला पॉवर देऊया. ही दोन्ही बटणं आता मी एक डाव्या हातात आणि एक उजव्या हातात अशी धरतोय इथे 2 बोटांच्या मध्ये आणि त्याच्यावरती या इथे हे बटणं आपण धरलेली आहेत. आता मला जरा 1 मिनिट फक्त बघायला लागेल की आपले डायरेक्शन्स कुठल्या कुठल्या येतात ते. आता चालला पुढे. आता बाहेर गेला आपला. मला अजून त्या रोबोची बरोबर गाडीची कल्पना आलेली नाही आहे, पण आपण आता आणखीन पुन्हा चांगल्या पद्धतीने करायचा प्रयत्न करूया. त्या इथे मी आता बटणं लावलेली आहेत. त्या बटणावरती मी या इथे गोल फिरतोय. या इथे जर आपल्याला करायचं आहे तर गोल फिरतोय. दुसरं बटन त्याच वेळेला चालू होत नाही माझ्याकडनं. कसंही मी तो गोल गोल फिरवू शकतोय. आणखीन आता त्याच्या डायरेक्शनला चालला. आता मागे आला. आपली बटणं कदाचित बदलायला लागणार आहेत. चांगल्या क्वालिटीची नाही मिळालेली असं दिसत आहे. चालू होत नाही. मागेला गोल ठरला. खूप वेळ फरक चाललेला आहे. अशा पद्धतीने आपण त्याच्यावरती थोडीशी प्रॅक्टिस केली तर आपल्याला हा रोबो छान पद्धतीने किंवा ही आपली गाडी छान पद्धतीने चालवता येईल. एका डायरेक्शनला गेला, एका डायरेक्शनला गेली, दुसऱ्या डायरेक्शनला गेली, पुन्हा मागे रिव्हर्स आली. गुंता खूप झाल्यामुळे बहुतेक गाडीची बटणं स्विचेस किंवा वायर कुठेतरी आपली लूज झालेली आहे. तर इथे आपण आता थांबूया. तुम्हाला याच्यावरती साधारण आयडिया आली असेल की आपण हे कसं गोल गोल फिरवलं आणि कसं बटणावरती केलं. असेच छान छान व्हिडिओ आपण ह्याच्यापुढेही करत राहूया आणि आपण सजेशन्स द्या. सुनीती वैद्य इन्स्पिरेशनल किट्स अँड कन्सेप्ट्सकडनं खूप खूप धन्यवाद.